हॅलो फ्रेंड्स, कशा आहात माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणींनो? आपण सुंदर आणि छानच असाल. आता गणपती आलेले आहेत. चला तर या धावपळीमध्ये आपण सुंदर सुंदर असा स्वयंपाक बनवूया. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सांचीज अँड रंगोली बेकिंग हे चॅनलचं नाव विसरू नका बरं. चला तर मग आत्ता आपण काय करणार आहोत, सुंदर असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटामध्ये आपण स्वयंपाक रेडी करणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 वांगी घेतलेली आहेत. हे वांगे अर्धा किलो आहेत. मी वांग्याला धुवून घेतलं, वरून तेल लावलं आणि त्याला चाकूनी चीर मारून छान भाजून घेतलं आहे. आता इकडे मी कुकर लावलेला आहे वरण भाताचा. आता वांगे छान 7 मिनिटामध्ये भाजून झालेले आहेत. आता यांना एका वाट्यामध्ये ठेवूया आणि वरून एक वाटं झाकून ठेवूया. त्याच चाळणीवरती आपण काही मिरच्यासुद्धा छान मस्त भाजून घेऊया. अशा सुंदर अशा सगळ्या वस्तू भाजून घेतल्या की भरीत खूप सुंदर होतं. आता ह्याही मिरच्यांना आपण वाट्यामध्ये टाकून घेऊया आणि वाटं झाकून ठेवूया. आत्ता आपण काय करूया, मी इथे एक कांदा घेतलेला आहे. त्या कांद्याला मस्त छान चिरा मारून घेतलेले आहेत आणि 3 मोठ्या साईजचे टमाटर घेतलेले आहेत. तर यांना सुद्धा आपण मस्त खरपूस असं भाजून घेऊया. इकडे मी हँड ग्राइंडर घेतलेला आहे. यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची जी आपण आत्ता भाजून घेतली होती ना, ती हिरवी मिरची सुद्धा आपण यामध्ये टाकून याचा क्रश करून घेऊया. आता हे बघा, हे क्रशर हँड क्रशर किंवा धाग्याने ओढलं की आपली चटणी एकदम मस्त रेडी होते. बघा, लगेच सेकंदामध्ये चटणी रेडी झालेली आहे. काय आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि लसण. आत्ता मग इकडे आपले वांगे छान ते खरपूस भाजलेत आणि थंडी पण झालेले आहेत. अशा प्रकारे याची छान आपण साल काढून घेऊया. बघा, वांग्यांमधून छान वाफसुद्धा निघत आहे. अशा प्रकारे दोन्ही वांगे आपण सोलून घेतलेले आहेत. आत्ता काय करूया, आपण जे टमाटर आणि कांदा जो भाजून घेतलेला होता त्याची सुद्धा आपण छान प्रकारे साल काढून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे. वांगे, कांदे आणि टमाटर याची सालसुद्धा काढून झालेली आहे. आत्ता याला आपण या क्रशरमध्ये क्रश करूया. तर या क्रशरमध्ये आता आपली चटणी तर बनलेलीच आहे. आता काय करूया आपण की या चटणीला त्याच ताटामध्ये एका साईडला काढून घेऊया आणि याच्यामध्ये 3 टमाटर टाकून या 3 टमाटरची प्युरी बनवून घेऊया. प्युरीसुद्धा रेडी झालेली आहे आता आपली. यानंतर आपण जे वांगे आहेत त्या वांग्याची सुद्धा आपण पेस्ट करून घेऊया. आणि आत्ता आपण सगळी तयारी झालेली आहे. आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया. त्याच्यामध्ये मी 2 परी तेल टाकून घेतलेलं आहे. सर्वात आधी त्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरीनंतर जिरं टाकूया आणि जो कांदा आपण भाजला होता त्या कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करून त्यासुद्धा तेलात टाकूया. नंतर आपण जी हिरवी चटणी बनवली ती या तेलामध्ये सोडूया आणि याला सुद्धा अर्धा मिनिट तरी आपण मस्त भाजून घेऊया. आता हे भाजत आहे तोवर मी इथे कुकर उघडून घेतलेला आहे आणि वरण आणि भात आत्ता मी कुकरच्या बाहेर काढून घेतलेला आहे. आता काय करूया, कढईमध्ये आपला मसाला झालेला आहे. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आपण आधी मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तिखट थोडं बेताचं टाकायचं आणि थोडासा गरम मसाला टाकूया, थोडासा किंचित, आणि या सगळ्याला व्यवस्थित भाजून घेऊया एकदा. आता हे सगळं असं मस्त एकदा फ्राय झालं. आहा हा, काय सुंदर खुशबू येत आहे म्हणून सांगू की आत्ता याच्यामध्ये आपण टमाटरची प्युरी टाकूया आणि याच्यानंतर आपलं जे वांग्याचं भरीत आहे ते वांग्याचं भरीतसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. वांग्याचं भरीत होत आहे तोवर आपण इथे डाळीला तडका देऊया. एका गंजामध्ये मी थोडंसं तेल टाकून जिरं, मोहरी, कढीपत्ता, सांबार आणि हिरवी मिरची टाकून मस्त अशी डाळीला तडका दिलेला आहे. बघा, आपलं भरीतसुद्धा मस्त असं रेडी झालेलं आहे. आता आपण की नाही इथे एक ठेचा बनवूया हिरव्या मिरचीचा, सुंदर असा झणझणीत.
तोंडी लावण्यासाठी. तर मी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि या साईडला मी हिरवी मिरची छान अशी कांडून घेतलेली आहे. हिरवी मिरची आणि आपले लसणाच्या पाकळ्या याला छान मस्त असं कांडून घेतलं, थोडंसं कोथिंबीर टाकून. आणि जिरं मोहरी झाली की याच्यामध्ये आपण हे सगळं हिरव्या मिरचीचं सारण टाकून देऊया. आणि आपण आधी मीठ पण टाकलेलं आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाकली की आपला झणझणीत असा ठेचा रेडी झाला आहे. अहो, भाजीला चव असो की नसो, ठेचा असला की आहा हा तुमचं जेवण खूप मस्त होणार. आपला ठेचा पण झाला आहे. आत्ता आपण कढीची तयारी करूया. तर मी इथे थोडंसं दही घेतलं, त्यामध्ये थोडं बेसन टाकून घेतलं, त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून याला आपण छान फेटून घेऊया आणि याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया. आत्ता काय करूया, गॅसवर आपण एक पातेलं ठेवूया. आपली हे फेटून झालं की गॅसवर एक पातेलं ठेवूया आणि त्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून थोडी मोहरी, जिरं आणि हिरव्या मिरच्या, सांबार आणि कढीपत्ता हे टाकून घेऊया आणि मस्त असं झणझणीत फोडणी देऊन आपण याच्यामध्ये आता आपण फेटलेलं दही टाकूया. आपली कढीसुद्धा रेडी झालेली आहे. बघा, आता मधातच मला काय सुचलं, दही होतंच, आपलं दूध होतं इंडक्शनवर. मी म्हटलं चला आता दह्याचं विरजण पण लावूया दुधाचं. तर म्हणून मी त्या थोड्या कोमट दुधामध्ये थोडं दही टाकून त्याला दह्याला मस्त असं सुंदर असं विरजण लावलेलं आहे, दुसऱ्या दिवशी कामी पडेल म्हणून. आता इकडे मी थोडं पीठ मळून घेतलेलं आहे, जेवढं चपात्याला लागतं तेवढं. 7-8 चपात्या झाल्या पाहिजे एवढं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्या 3-4 चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आत्ता आपला सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. मस्त आपण अशी थाली सजवूया. तर त्यासाठी मी सर्वात आधी ताटामध्ये भरीत टाकून घेतलेलं आहे. ही कढी आहे, ही कढी आपण टाकून घेऊया वाटीमध्ये. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये आपण काय करूया की वरण टाकूया. तुरीचं जे वरण बनवलं ना आपण, ते आत्ता आपण टाकून घेऊया. आणि बघा, वरणाला, तुरीच्या वरणाला किती सुंदर कलर आलेला आहे. आणि यानंतर आपण इथे भात वाढूया. ताट पण कसं वाढायचं, असं सुंदर आणि सुबक, ते असं दिसायला सुद्धा छान दिसलं पाहिजे आणि खाणाऱ्याची भूक आणखी वाढली पाहिजे असं आपण ताट वाढायला पाहिजे. आणि भाताच्या साईडला आपण चपाती ठेवूया आणि त्याच्याच साईडला आपण जो हिरव्या मिरचीचा जो ठेचा बनवला आहे तो मध्ये ठेवूया. तसं तर एका साईडला मीठ पण वाढायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच आपण लोणचं पण वाढायला पाहिजे, पण मी वाढत नाही आहे. एवढंच. आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण खूप सुंदर आहे. मला आपली खाद्यसंस्कृती खूप आवडते. चला तर मग बाय.